मालवणला जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा आहे माझा कंप्लीट मालवण ट्रिप गाईड. नमस्कार मित्रांनो, मी आहे नेहा आणि आज आपण पाहणार आहोत मालवणमध्ये कुठे जायचं, कसं जायचं, किती खर्च येतो आणि मालवणमध्ये काय काय पाहायला मिळतं. मुंबईहून मालवणला जायचा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे ट्रेन. मुंबईहून कुडाळ स्टेशनपर्यंत ट्रेन घ्यायची आणि कुडाळहून लोकल बस, कॅब किंवा ऑटो अवेलेबल असतात. चला तर मग बघूया मालवणमधील प्लेसेस. चिवला बीच. मालवणमधला सगळ्यात प्रसिद्ध आणि स्वच्छ बीच म्हणजे चिवला बीच. इथे सकाळी सनराईज आणि संध्याकाळी सनसेट दोन्ही पाहायला खूप सुंदर वाटतं. शांत वातावरण, स्वच्छ पाणी आणि निवांत चालायला हा बीच एकदम परफेक्ट आहे. मालवण जवळील असे अनेक बीच तुम्ही पाहू शकता, जसे की तारकर्ली बीच, देवबाग बीच, अचारा बीच, वायरी बीच, कोलम बीच, तोंडावली बीच, हुगवे बीच. सिंधुदुर्ग फोर्ट. मालवणचा आत्मा म्हणायचा असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला. हा किल्ला समुद्राच्या मध्ये असून बोटीतून किल्ल्यावर जाता येतं. किल्ल्यावर महाराजांचे पायांचे ठसे, हनुमान मंदिर आणि चारही बाजूंनी समुद्राचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी इसवी सन 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. किल्ला बांधण्यासाठी सुमारे 3 वर्षाचा कालावधी लागला. हा किल्ला पूर्णपणे समुद्राने वेढलेला असल्यामुळे तो शत्रूसाठी अभेद्य ठरला. किल्ल्याच्या तटबंदीची रचना अशी आहे की समुद्रातून येताना ती सहज ओळखू येत नाही. हीच या किल्ल्याची मोठी खासियत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. हे मंदिर खास कारणासाठी प्रसिद्ध आहे, कारण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हात व पायांचे ठसे आजही जतन केलेले आहेत. किल्ल्यावर एकूण अनेक बुरुज, गुप्त मार्ग, पाण्याच्या टाक्या आणि तोफांची मांडणी पाहायला मिळते. हा किल्ला म्हणजे केवळ वास्तू नाही, तर मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची आणि स्वराज्याच्या संकल्पनेची साक्ष आहे. आजही सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, धैर्य आणि समुद्रनीतीची आठवण करून देतो. धामापूर लेक. निसर्गाची खरी शांतता अनुभवायची असेल तर धामापूर तलावाला नक्की भेट द्या. चारही बाजूंनी झाडं, शांत पाणी आणि एकदम पीसफुल वाईब. भगवती टेम्पल. धामापूर जवळच असलेलं भगवती देवीचं मंदिर हे मालवणमधलं एक महत्त्वाचं धार्मिक ठिकाण आहे. मंदिराचं वातावरण खूप शांत आणि मनाला समाधान देणारं आहे. रॉक गार्डन. या गार्डनमध्ये खडकाळ किनारपट्टी, सुंदर बाग आणि विस्तीर्ण समुद्र किनारा पाहता येतो. रात्री म्युझिकल फाउंटेन शो सुद्धा असतात. मालवण ट्रिप वॉटर ॲक्टिव्हिटीज शिवाय अपूर्ण आहे. स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राईड, जेटस्की अशा अनेक ॲक्टिव्हिटीज इथे करता येतात. पहिल्यांदा स्कुबा करणाऱ्यांसाठी हे ठिकाण सेफ आणि बजेट फ्रेंडली आहे. मालवण ट्रिपचा अंदाजे खर्च प्रति व्यक्ती 8 ते 10 हजार रुपयांमध्ये ही कंप्लीट ट्रिप आरामात होते. यात स्टे, फूड, ट्रॅव्हल आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज हे सगळे इन्क्लूड आहे. जर तुम्ही शांत, बजेट फ्रेंडली आणि निसर्गाच्या जवळची ट्रिप शोधत असाल तर मालवण हा एक परफेक्ट पर्याय आहे. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय शिवराय लिहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.